तर नमस्कार मित्रांनो, रोजच्या वापरातील प्लास्टिकची ओळख या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आमच्या परिचयाचं असलेलं आणि सर्व शेतकऱ्यांना परिचित असलेलं जे आपण फवारणीचा जो ड्रम असतो किंवा फवारणीचं जे यंत्र असतं प्लास्टिकचं, तर त्याच्यामध्ये फरक काय असतो हे समजून घेणार आहोत. तर असे फवारणीचे यंत्र किंवा असे फवारणीचे ड्रम तुम्ही बघितले असतील किंवा तुम्ही नेहमी वापरले असतील, पण हे दिसायला जरी सारखे असतील तरी ह्याच्यामध्ये दोन टाईपचे प्लास्टिक्स आहेत. म्हणजे हे वेगळं प्लास्टिकचं आहे आणि हे वेगळ्या प्लास्टिकचं आहे. वेगळ्या प्लास्टिकचं म्हणजे ह्याची ग्रेड वेगळी आहे आणि याची ग्रेड वेगळी आहे. यातला हा जो ड्रम आहे तो पॉलिप्रोपिलीन म्हणजे PP पासून बनलेला आहे आणि हा जो ड्रम आहे तो HDP म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिथिन पासून बनलेला आहे. आता हे दिसायला जरी सारखे असतील पण याची ग्रेड वेगळी असल्यामुळे हे सॉर्टिंग करताना खूप महत्वाचं आहे आणि याचं वजन जास्त पकडत असल्यामुळे स्क्रॅप व्यावसायिकांनी याच्यावरती विशेष लक्ष ठेवायचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सॉर्टिंग जर व्यवस्थित केलं नाही आणि हे दोन्ही जर मिक्स झाले तर तुमच्या सगळ्या मालाला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. याची किंमत कमी होऊ शकते, तुमचा व्यापारी तुमचा माल रिजेक्ट करू शकतो. त्यामुळे सॉर्टिंग हीच प्लास्टिक रिसायकलिंगची खरी गुरुकिल्ली आहे. ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये मी हेच शिकवतो की प्लास्टिकची ओळख कशी करून घ्यायची, त्याची ग्रेडिंग कशी करायची, त्याचं सॉर्टिंग कसं करायचं आणि प्लास्टिक ओळखण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या युक्त्या हे मी माझ्या ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये कव्हर करत असतो, जेणेकरून व्यवसायामध्ये उतरल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त फायदा तुमच्यासाठी व्हावा म्हणून. धन्यवाद.